डीजे मंगेश कुठे असाल तर या, आयोजक तुम्हाला बाळरामदादा भंडारी बोलवत आहेत. दोन मिनिटं थांबा. चला नंदू भोईर या लवकर वर या. सलामीची जोडी आपण पाहतोय ती पिसवली संघाची कोमल आणि विनोद. तर गोलंदाज सज्ज होतात महेंद्र म्हात्रे. गेम इज ऑन. पहिला षटक पहिला चेंडू. लो फुलटा चेंडू ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक आहेत नितीन. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा येतात धाव फलकावर. स्वतःच आणि संघाचं खातं खोललं जातं ते फलंदाज कोमलच्या माध्यमातून. नाणेफेक जिंकली ती मोठा गाव संघानं प्रथम पिसवली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. महेंद्र म्हात्रे राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू. पुन्हा एकदा नितीन आहेत. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी कोमल पुढे सरकले आणि पाहता पाहता तिसऱ्या धावेसाठी जेव्हा विनोद पुढे सरकले त्यावेळेस मात्र फलंदाजाला इथं धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागतंय. पहिल्या विकेटचं इथं पतन होतंय. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 3 धावा 4 धावा. पहिला गडी बाद झालाय तो विनोद भोईर. धावचीच्या स्वरूपात बाद झालेत. 1 बाद 4 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. संघाचा आधारस्तंभ तारणहार सुनील भोईर. एक डावखुरा फलंदाज. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. मात्र इथून सुनील यांना संघाच्या डावाला आकार देण्याची जबाबदारी सुनीलच्या खांद्यावर असेल. कारण संघाचा मुख्य फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आलोय. गोलंदाज तयार. खोलो टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळतायत. चांगले क्षेत्ररक्षण होते. प्रकाश म्हात्रे यांना आपण पाहतोय. चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते. तोपर्यंत स्वतःचं खातं खोललं जाते फलंदाज सुनील भोईरच्या माध्यमातून. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 5 धावा. सुरुवातीचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र म्हात्रे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी. कोमल स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. सलामीचा फलंदाज अजूनही खेळपट्टीवर. स्ट्राईक एंडला कोमल. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज महेंद्र म्हात्रे पुन्हा एकदा तयार. ऑन साइडला खेळता सुरेख फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि कोमलच्या बॅट मधनं येतोय तो दणदणीत चौकार. इथं मात्र चांगली गोलंदाजी. कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. मात्र पंचांनी डेड चेंडू घोषित केलाय. डेड चेंडू घोषित केलाय पंचांनी. अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय. सुभाष पाटील संदप आणि शशांक पाटील संदप हे 2 अनुभवी पंच. सातत्याने 40+ असो रेग्युलर असो या स्पर्धांमध्ये कामगिरी अतिशय चांगली या 2 पंचांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेट.
लोपुलटा चेंडू ऑन साईडला घेतात, क्षेत्ररक्षक कुणीही नाहीये आणि संधीचा फायदा उचलला फलंदाज कोमलच्या बॅट मधनं येतोय तो दणदणीत चौक. योग्य वापर सलामीचे फलंदाज कोमल आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनुभवी फलंदाज सुनील भोईर. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून अतिशय योग्य वापर पॉवर प्लेचा केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, अतिशय चांगली गोलंदाजी. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतो, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. शेवटच्या चेंडूवर शेवट गोड केला गोलंदाज महेंद्र म्हात्रेनं. पॉवर प्लेचं पहिलं षटक इथं संपतंय. पहिल्या षटकाचं गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं, गोलंदाज होते महेंद्र म्हात्रे. धावा खर्च केल्या या गोलंदाजानं तब्बल 13 आणि 1 बाद 13 अशी धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावरती. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पिसवली संघाची, कारण नाणेफेक जिंकली मोठागाव संघानं, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते पिसवली संघाला आणि जमेची बाजू असेल ती पिसवली संघासाठी. ती 1 बाद 13 अशी दमदार सुरुवात. दोन अनुभवी फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच संघाला अपेक्षा असतील ती सुनील भोईर आणि कोमल या दोन फलंदाजांकडनं नक्कीच अपेक्षा असतील संघाला, कारण सुनील भोईर अनुभवी फलंदाज आहेत, डावखुरे फलंदाज आहेत. सातत्याने या फलंदाजाने आपल्या संघासाठी पिसवली संघासाठी चांगलं योगदान दिले. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला दुसऱ्या बाजूला आपण पाहतो अनुभवी फलंदाज कोमल आहेत. 1 बाद 13 अशी स्थिती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गोलंदाज तयार होत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो हरेशचा वापर केला संघनायकाने. इथून हरेश कशी गोलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. हरेश मात्र सज्ज होत आहेत. दुसरे षटक मार्गस्थ 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवर तैनात. हरेश पहिला चेंडू कार्पेटच्या माध्यमातून ऑन साईडला खेळतात, खोलवर टप्प्याचा मारा केला जातो. गोलंदाज हरेशच्या माध्यमातून. हरेशांना माहित आहे सुनील भोईर एक असा फलंदाज आहे, तर खराब चेंडू जर या फलंदाजाला टाकला तर नक्कीच त्या चेंडूचा समाचार घेतला जाईल. त्याच पद्धतीने तो गोलंदाजी केली जाते, सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. 1 बाद 14 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी सज्ज होत आहेत हरेश म्हात्रे. इथे मात्र चांगली गोलंदाजी. चेंडू ऑन साईडला ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज होते महेंद्र म्हात्रे. या गोलंदाजानं धावा खर्च केल्या तब्बल 13. तदनंतर आपण पाहतो गोलंदाज हरेश म्हात्रे या गोलंदाजाचा वापर केला संघनायकानं. इथून मात्र हा गोलंदाज आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाज हरेश म्हात्रेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज सुनील भोईर. इथे मात्र फटका फसलाय, चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतो, क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलतायत. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसरी धाव झाली असती का, मात्र सुनील यांनी अगोदर होकार भरला. तदनंतर कोमल यांना सांगितलं थांबायचं, तुम्हाला धोका संभवत होता. धोका उचलत नाहीये दोन्ही फलंदाज, कारण फलंदाजांना माहिती आहे दोन्ही फलंदाजांना चांगल्या पद्धतीने तर फलंदाजी होते. धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 16 धावा. हरेश इथे मात्र फटका फसलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे दूरवर, चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. दुसरी ही धाव येते धावफलकावर. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 वर पोहोचते. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर मात्र इथून सुनील आणि कोमलच्या माध्यमातून भागीदारी बहरते फुलते. पिसिवली संघासाठी महत्वाची जोडी असेल, कारण हे 2 मुख्य फलंदाज खेळपट्टीवर असताना नक्कीच संघाला अपेक्षा असतील या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. हरेश म्हात्रे राईट मोर विकेट. फ्रंट फुटला पुढे सरकून मारण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, मात्र गोलंदाज अतिशय हुशारीनं गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. पहिल्या षटकात 13 धावा आल्या. कमबॅकची गरज होती मोठागाव संघाला, आणि तो कमबॅक गोलंदाज हरेश म्हात्रेच्या माध्यमातून केला जातो. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. चांगली गोलंदाजी. इथे मात्र चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथे हातावर नियंत्रण गोलंदाज राखू शकत नाही. गोलंदाज आपण पाहतो हरेश म्हात्रे. पंच शशांक पाटील यांनी वाईटचा इशारा केला. अवांतर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते पोहोचते 19 वर.
दुसरं षटक मार्गस्थ असताना 1/19 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. इथे चांगली गोलंदाजी होते बघा. टी रक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाज आपण पाहिले हरेश म्हात्रे, या गोलंदाजाने धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 6. ज्या कमबॅकची गरज होती मोठा गाव संघाला तो कमबॅक चांगल्या पद्धतीने करून दिलाय तो गोलंदाज हरेश म्हात्रे. या गोलंदाजाने 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पिसिवली संघाची 1/19 धावा. डीजे 2 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पिसिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 1/19. तिसरे षटक मार्गस्थ संगणकाने वापर केला तो गोलंदाज योगेश भोईर. या गोलंदाजाचा बघूया योगेश भोईर कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 19. गोलंदाज योगेश भोईर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतोय. झेल टिपला असता तर एक मोठा धक्का लागला असता तो पिसिवली संघाला, कारण सुनील भोईर सारखा फलंदाज माघारी परतला असता. मात्र इथं या सुटलेल्या झेलचं रूपांतर हा फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करेल, आपल्या संघाला कितपर्यंत नेऊन धावसंख्येला आकार देईल ते मात्र पाहावं लागेल. कारण जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलेल हा फलंदाज. कारण चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल झाल्यानंतर सिंगल धाव आली, 1 धाव येते धावफलकावर. 20 धावा आपण पाहतो धावफलकावर. पहिला गडी लवकर बाद झाल्यानंतर मात्र इथं सुनील आणि कोमलच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला जातोय. कारण पहिल्या सत्रामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर चला जा लवकर जा 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 लवकर जा. ही स्पर्धा आपण पाहतो जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आई गावदेवी 40+ चषक उंबारडे 2022 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो तो मोठा गाव विपक्ष पिसवली. पहिला सामना जिंकला तो चिंचोड्याचा पाडा संघानं उंबारडे संघावर मात केली आणि विद्यमान सामना आपण पाहतोय तो मोठा गाव विपक्ष पिसवली. गोलंदाज तयार योगेश भोईर. राईट आर्म राऊंड ओव्हर द विकेट. पंच वाईडचा इशारा करतात. अवंतर धावसंख्या पुढे सरकते 21 वर पोहोचते. 21 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक क्रमांक मार्गस्थ असताना तिसरं. पहिल्या षटकात 13 धावा आल्या, दुसऱ्या षटकात गोलंदाज आपण पाहिले हरेश म्हात्रेने कमबॅक करून दिलं. ते मोठा गाव संघाला फक्त 6 धावा खर्च केल्या आणि तिसरे षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 21 धावा. इथं मात्र सुरेख फटका आपण पाहतो कोमलच्या बॅट मधनं. बाहुबली गगनभेदी षटकार. जय मसोबा 40+ क्रिकेट संघाचे सर्व प्रतिनिधींना विनंती असेल की आपले आयोजक बाळाराम दादा भंडारी यांनी तुम्हाला सूचित केले सर्वांनी व्यासपीठावर या,
कारण आपल्या 40+ ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं इथे व्यासपीठावर थोड्याच वेळात आगमन होईल. आयोजकांना विनंती असेल सर्वांनी व्यासपीठावर या. इथे मात्र एज लागते, चेंडू मागे सरकतोय. कमबॅक चांगल्या पद्धतीने केले जाते ते गोलंदाज योगेश भोईरच्या माध्यमातून. तोपर्यंत इथं आपण धावा पाहतो धाव फलकावर 27 धावा. सलामीला आलेले फलंदाज कोमल पूर्णपणे सेट झाला. हा फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय आणि योगेश भोईर हा गोलंदाज तिसरे षटक हाताळतोय. हा गोलंदाज मात्र कोमलला रोखेल का ते पाहावं लागेल. इथे मात्र मोठ्या फटकाने मारण्याचा प्रयत्न केला. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. तोपर्यंत सहजरित्या सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 28 वर. योगेश भोईरच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केला जातोय. कारण या षटकाचा जरी विचार केला कोमलच्या बॅटमधून षटकार आला होता, तदनंतर मात्र सातत्याने गोलंदाज योगेश भोईर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. कारण दुसऱ्या षटकामध्ये हरेश मात्र यांना आपण पाहिलं फक्त 6 धावांचं षटक हाताळलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 13 धावा आल्या. तदनंतर आपण पाहतो तिसऱ्या षटक मार्गस्थ असताना एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 28 धावा. चला चला जास्त उशीर करू नका मोठा गाव संघ. बघा तिसरं षटक सुरू असताना तुमची आतापर्यंत मिनिटं तुम्ही 26 मिनिटं घेतली आहेत. इथे मात्र सुरेख फटका सुनील भोईरच्या बॅट मधनं येतोय तो मेगा षटकार 6 धावा. सुनील भोईर अतिशय कसलेला फलंदाज खेळपट्टीवर ऑनसाइडला खेळतात. मात्र फटका पाचला चेंडू नो मॅटलँड मध्ये ट्रॅव्हल होतोय. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच फलंदाज दोन्ही प्रयत्न करतील. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा येतात. धाव फलकावर धाव संख्या पोहोचते ती 36 वर. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं चिंचोड्याचा पाडा संघाने 69 धावा कुठल्या होत्या. चला पाणी घेऊन जा. आयोजकांना विनंती असेल ताबडतोब पाणी घेऊन जा मैदानात. ही स्पर्धा आपण पाहतो जय म्हसोबा 40+ क्रिकेट संघ उंबारडे आयोजित आई गावदेवी 40+ चषक उंबारडे 2022 स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतो तो मोठागाव विपक्ष पिसवली. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पिसवली संघाने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा कुठल्या त्या तब्बल 36 एका चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय तो पिसवली संघ. पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र इथं कोमल आणि सुनील या 2 फलंदाजांनी अतिशय चांगल्या पद्धतीने इथं धाव फलक हलता ठेवण्याचं काम केले. भागीदारी फुलते बहरते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी ज्या ज्या मान्यवरांनी आयोजकांना मोलाचं सहकार्य केले ते आदरणीय अर्जुनभाई पाटील 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, कल्याण पश्चिमचे लोकप्रिय आमदार आदरणीय विश्वनाथ दादा भोईर, उंबारडे गावचे लोकप्रिय माजी नगरसेवक आदरणीय जयवंत दादा भोईर, श्री प्रभुनाथ दादा भोईर, भगवत चषकचे आयोजक आदरणीय सुमित शेठ भोईर, रोहित शेठ कारभारी, उंबारडे गावचे लोकप्रिय समाजसेवक चिंतामण शेठ लोखंडे, उंबारडे गावचे पोलीस पाटील आदरणीय सुनील शेठ खारुक, ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं तर धावा खर्च केले होते 13, तोच गोलंदाज चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय. पहिल्या षटकामध्ये या गोलंदाजाने धावा खर्च केले होते 13. 3 षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि पिसवली संघाची धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 1 बाद 36 धावा. सलामीला आलेले फलंदाज कोमल अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतायत. तितकीच चांगली तोलामोलाची साथ अनुभवी फलंदाज सुनील भोईर यांच्या माध्यमातून कोमल यांना लाभते. तर गोलंदाज तयार. चला मोठागाव संघ विनंती करतो, तुम्हाला सूचना करतो आयोजकांच्या वतीनं जास्त वेळ घेऊ नका. बघा नितीन जरा सहकार्य करा. नितीन
चला चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या मोठागाव संघ. बघा तुम्ही आयोजकांना सहकार्य करा. आयोजकांच्या वतीने तुम्हाला नम्र विनंती असेल. गोलंदाज तयार, महेंद्र मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. इथं मात्र फटका फसलाय, झेल सुटतोय. कारण कोमल सारख्या फलंदाजाचा झेल इथं सुटतोय आणि सुटलेल्या झेलचं रूपांतर आपण पाहतोय. पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातो 4 धावा. अशा पद्धतीने जर तुम्ही कोमल सारख्या फलंदाजाचा झेल सोडला तर मात्र या झेलची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. आपण पाहतो धावपालकर फक्त एक गडी बाद झालाय. जमीची बाजू असेल पिसुली संघासाठी. कोमल आणि सुनील हे 2 फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगली गोलंदाजी कमबॅक केलं जातं गोलंदाज महेंद्र मात्रे यांच्या माध्यमातून. कारण कोमल सारख्या फलंदाजाला जर शांत ठेवायचं असेल तर तुम्हाला इथं चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. निर्धाव चेंडूची समाप्ती करावी लागेल, गडी बाद करावी लागतील. अशाच पद्धतीने तुम्हाला विकेट टू विकेट गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक, निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. फ्रंट फुटला पुढे सरकले, मोठा फटका आलाय, मात्र फटका फसला. हरेच चेंडू खाली येतात. इथे मात्र झेल सुटतोय. बघा कशा पद्धतीने कामगिरी होते ती मोठागाव संघाच्या माध्यमातून. कोमल सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही सोडताय आणि या सुटलेल्या झेलचे चटके तुम्हाला येणाऱ्या चेंडूवर बसतील. कारण कोमल सेट झालेला फलंदाज सलामीला आलाय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सातत्याने आपल्या संघासाठी हा फलंदाज धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचं काम करतो. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 44. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. चेंडू नो मॅच लाईन मध्ये ट्रॅव्हल होतो. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. नितीन चेंडू उचलून फेकेपर्यंत सहजरित्या 2 धावा इथं कंप्लीट केल्या जात आहेत. तर बघा आमचे आयोजक चिंचोली पाडा संघाला विनंती असेल आयोजकांशी संपर्क साधा. आमच्या राजू शेठ भोईर किंवा बाळरामदादा भंडारी यांच्याशी संपर्क साधा. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 46 धावा. महेंद्र मात्रे फ्रंट फुटला पुढे सरकले, अतिशय सुरेख झेल टिपला जातो. यष्ट्यांच्या मागे आपण पाहतोय अशोक दादा भोईर, अतिशय चांगलं यष्टी रक्षण त्यांच्या माध्यमातून. ज्या विकेटची गरज होती मोठागाव संघाला ती विकेट अपेक्षा होती पिसोली संघाला, ती गरज आणि ती अपेक्षा नक्कीच्या फलंदाजाने पूर्ण केली. फक्त 17 चेंडूंचा सामना केला आणि धावा कुठल्या तर तब्बल 32. दुसऱ्या विकेटचं पतन होते. विकेटची गरज होती ती मोठागाव संघाला, ती विकेट गोलंदाज महेंद्र मात्रे या गोलंदाजाने प्राप्त करून दिले. 2 बाद धावसंख्या आपण पाहतो 46. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय निलेश पांचाळ. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय कारण अर्धशतक ठोकलं या फलंदाजाने. मागच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं पंच शशांक पाटील यांनी वाईटचा इशारा केला. चांगली गोलंदाजी होत असताना मात्र इथं दिशा आणि टप्पा हरवून बसलेत गोलंदाज महेंद्र मात्रे. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 47 धावा. महेंद्र मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. बागफुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या गॅप मध्ये चेंडू फरार होईल का? चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतो हरेचंद सीमारेषेवर. तोपर्यंत तिसऱ्या धावेसाठी सुनील भोईर पुढे सरकले आणि पाहता पाहता 3 धावा येत आहेत धावफलकावर. संवाद खेळपट्टीवर आपण पाहतोय 2 फलंदाजाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने साधला जातो. शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 50 धावा. पिसोली संघाचं अर्धशतक धावफलकावर लागतंय. या अर्धशतकामध्ये 17 चेंडूंमध्ये तब्बल 32 धावा कुठल्या ते सलामीचे फलंदाज कोमल यांनी संघासाठी चांगलं योगदान दिलं. तो फलंदाज माघारी परतल्यानंतर मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पिसोली संघाची धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 50 धावा. आपल्या 40+ ग्रामीण असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील काटे यांचा
व्यासपीठावर आगमन होतंय भाईंचं आयोजकांच्या वतीने जय मसोबा 40+ क्रिकेट संघ उंबारडे आणि आई गावदेवी क्रीडा मंडळ उंबारडेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आदरणीय अर्जुनभाई पाटील आपल्या संघटनेचे विद्यमान अध्यक्ष काटे यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. भाईंना विनंती असेल भाई या व्यासपीठावर तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू ऑफसाईडला ट्रॅव्हल होतो. हरेश मात्र येतात चांगले क्षेत्ररक्षण होते आहे. मात्र सुनील यांनी पाहिलंय चेंडू फेक चांगल्या पद्धतीने केली जाते. धोका संभवत होता. धोका उचलत नाहीये सुनील यांना माहिती आहे चांगल्या पद्धतीने इथे फलंदाजी केली जाते. धावफलक सातत्याने हलता ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 51 धावा. शेवटचे षटक मार्गस्थ असताना चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. तो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय तो पिसिवली संघ 51 धावा आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय संघाचा आधारस्तंभ तारणार सुनील भोईर. गोलंदाज तयार मयंक पाटील भोईर. चला मोठागाव संघ बघा पंच तुम्हाला सूचना करून थकलेत तर आता आम्ही आयोजकांच्या वतीने तुम्हाला सक्त ताकीद देतोय. बघा नितीन कृपा करून सहकार्य करा. नितीन प्लीज 26 मिनिटं घेतलीत तुम्ही एकूण आतापर्यंत. मयंक ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू क्षेत्ररक्षण चांगलं होतंय तर मोठागाव संघाचं तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाहीये. बघा जरा लक्ष द्या. सुनील सुरक्षित पोहोचलेत. 2 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 53 धावा. छोटू सुभाष पाटील पाण्याची गरज आहे का? नाहीये हरकत नाहीये. पहिल्या षटकात धावा आल्या 13. दुसऱ्या षटकात धावा आल्या 6. तिसऱ्या षटकात धावा आल्या 17 आणि चौथ्या षटकात धावा आल्या तर तब्बल 14. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 53 धावा. मयंक भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. चुकीच्या पद्धतीने इथं व्यासपीठावर आमचे 40+ ग्रामीण संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं व्यासपीठावर आगमन होतंय. भाईंचं आयोजकांच्या वतीनं उंबारडे संघाच्या वतीनं आणि जय गावदेवी क्रीडा मंडळ उंबारडे यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही व्यासपीठावर सहर्ष स्वागत करतोय. षटकार आलं बघा. षटकाराने भाईंचं स्वागत केलं जातं. अध्यक्षांचं स्वागत केलं जातं. फलंदाज सुनील भोईरच्या माध्यमातून 6 धावा येत आहेत धाव फलकावर. एकूण धाव संख्या आपण पाहतो धाव फलकावर 59 धावा. पाहतो धावा आपण पाहतो धाव फलकावर 59. मयंक भोईर या गोलंदाजाला इथे प्रश्न पडलाय सुनील भोईरला गोलंदाजी कशी करावी हा प्रश्न पडलाय गोलंदाजाला. गोलंदाजी एंड चेंज करतात. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतात. इथं मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आणि पंचाने इशारा केलाय तो नो चेंडू आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार चौकार. धन्यवाद डीजे. हा चेंडू फिट असेल. डीजे जरा लक्ष ठेवा. तुम्ही चांगल्या पद्धतीने सहकार्य करताय. संगीत तुमच्या माध्यमातून चांगलं येतं. फक्त टायमिंग वर लक्ष द्या. मयंक भोईर राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळचा सुरेख फटका. चेंडू वन बाउन्सिंग मारेच्या बाहेर होतो तो फरार आणि सुनील भोईरच्या बॅट मधनं येतोय तो दमदार चौकार.
सलामीचे फलंदाज कोमल माघारी परतल्यानंतर मात्र सुनील भोईर या फलंदाजानं सामन्याची सूत्र पूर्णपणे आपल्या हातात घेतली आहे आणि संघाला गरज असताना आपल्या संघाच्या हाकेला हा फलंदाज धावून आलाय. चांगली फलंदाजी होते. धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर तब्बल 68 धावा. इथे मात्र चांगली गोलंदाजी होते. कमबॅक चांगल्या पद्धतीने केल्या जातं. गोलंदाज मयंक भोईरच्या माध्यमातून 10 चेंडूंचा फलंदाजानं आतापर्यंत सामना केलाय आणि धावा कुठल्या तर तब्बल 30 धावा. 11 चेंडूंमध्ये तब्बल 30 धावा आपण पाहतोय. सुनील भोईर या फलंदाजाच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी होते. इथे मात्र मयंक भोईरच्या माध्यमातून कमबॅक चांगल्या पद्धतीने केलं जात आहे. फ्रंटफुटला पुढे सरकले का आरपेटच्या माध्यमातून चेंडू ऑनसाइडला ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलताय, चेंडू फेक केली जाते. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा आपण पाहतो धाव फलकावर. पाच षटकांचा वाजवी खेळ इथं संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर पिसिवली संघाने पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धावा कुठल्या तर तब्बल 70 आणि 5 षटकांमध्ये 71 धावांचं लक्ष ठेवलंय ते मोठा गाव संघासमोर. खोटं आडनाव सांगू नका. तर आदरणीय सुनील मामा वाडेकर यांचं आगमन होतंय. सुनील मामा यांना विनंती असेल यायचं व्यासपीठावर. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या 5 षटकांमध्ये पिसवली संघाने धावा कुठल्या तर 70 आणि 71 धावांचं एक चांगलं लक्ष ठेवलंय ते मोठागाव संघासमोर. त्या लक्ष्याचा पाठलाग मोठागाव संघ कशा पद्धतीने करेल आणि त्या 71 धावांचा डिफेन्स पिसवली संघ कशा पद्धतीने करेल हे ऐकूया आमचे सहकारी समालोचक भागेश मात्रे भाल यांच्याकडनं. थँक्यू पंदीप दादा. पुन्हा एकदा जमलेल्या तमाम उपस्थित क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने काल जी मीटिंग भरवली गेली होती या 40 प्लसच्या माध्यमातून ज्या काही नियमावली आहेत त्या नक्कीच तुमच्या ग्रुपवरती आल्या होत्या, परंतु त्या नियमावली आम्ही तुमच्या समोर नक्कीच वाचून दाखवतोय की प्रथमतः सर्व आयोजकांनी पिच जी सामन्याची विकेट आहे ती 20 मीटरची असणे ही बंधनकारक असेल. त्यानंतर टुर्नामेंटमधील प्रवेश फी व बक्षीस हे जर पूर्वी असोसिएशनकडून ठरवून दिले आहेत तेच राहतील. सामन्यामध्ये पंच ठेवण्याची श्री सुभाष पाटील संदपचे आहेत, यांच्याशी संपर्क साधावा. म्हणजे तुम्हाला जर कोणी अंपायर ठेवायचे असेल तर तुम्ही सुभाषजी पाटील यांच्याशी संपर्क साधूनच नक्कीच तुम्ही दुसरे अंपायर ठेवू शकता. आपल्या कमिटीच्या ग्रुपवर फक्त संघाची एका जबाबदार व्यक्तीचा किंवा कर्णधाराचा मोबाईल क्रमांक असेल. सामन्यामध्ये जर एखादा खेळाडू वेगळा टी शर्ट घालून आला तर त्या संघाला प्रत्येक वेगळ्या टी शर्टसाठी प्रत्येकी 1 धावेची नक्कीच पेनल्टी असेल. जर एखाद्या संघात कमी खेळाडू असतील तर त्या संघाला फक्त 2 खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी दिले जातील, परंतु ते खेळाडू यष्टीरक्षकाच्या मागील बाजूचं क्षेत्ररक्षण नक्कीच करतील. म्हणजे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग फक्त तुम्हाला ठेवता येईल.
टुर्नामेंटचे जे आयोजक आहेत ते संपूर्ण संघाने मिळून नक्कीच करावे. म्हणजे जे तुमच्या पूर्णपणे संघ असो, म्हणजे मानपाडा असो, त्याच्यानंतर जर मोठा गाव असो, वाडेघर असो, तर सर्व संघांचे जे प्रतिनिधी आहेत ना, त्यांनी सगळ्यांनी मिळून नक्कीच त्या शृंखलेचं तुम्हाला आयोजन करायचं आहे. प्रत्येक सामन्यास रन चेसिंग करणं हे आवश्यक असेल. म्हणजे टॉस आणि विकेटला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार नाही, तुम्हाला कंपल्सरी चेसिंग ही करावीच लागेल. कोणत्याही सामन्यामध्ये लॉर्ड्स हे ज्या ठिकाणी सामन्यांचे थेट प्रक्षेपण चालू आहे त्या ठिकाणी किंवा अर्जुनदादा पाटील यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या उपस्थितीत लॉर्ड्स नक्कीच उडवावेत. सामनावीर व मालिकावीर देताना गुणलेखकाबरोबर आयोजकांनाही हस्तक्षेप करून हा पुरस्कार नक्कीच द्यावा. जर एखाद्या गावात 2 संघ असतील तर ज्या खेळाडूचे नाव त्या संघात आहे तोच खेळाडू त्या संघात खेळेल. जर सामना चालू असताना असे आढळले की एखादा खेळाडू मद्यपान किंवा मादक पदार्थाचे सेवन करून खेळत आहे तर त्या संघाला 5 धावांची पेनल्टी देण्यात येईल व त्या खेळाडूस त्या स्पर्धेमधून बाद केलं जाईल. ही नक्कीच नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली गेली होती. कोणत्याही रेग्युलर खेळाडूला जर 40+ संघामध्ये प्रवेश हवा असेल तर त्या खेळाडूला टेनिस बॉलचा नवीन हंगाम सुरू होण्या अगोदर 40+ मीटिंग होते, त्या मीटिंगमध्ये आपल्या नावाची नोंद करणं नक्कीच आवश्यक असेल. काहीशा नियमावली नक्कीच अजून आहेत, त्या नक्कीच थोड्याच वेळात आम्ही तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करू. टीम्स मोठा गाव आणि पिसिवली याच्यामध्ये ही दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्या मॅचमध्ये एकंदरीत 69 धावसंख्येचं लक्ष होतं आणि या मॅचमध्ये जर तब्बल आपण पाहिलं गेलं तर 71 धावसंख्येचं त्या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं म्हणजे टीम पिसवली क्रिकेट संघाने. मला पहिलाच बॉल कट केला गेला, पॉईंटच्या दरम्यान फिल्डर त्या ठिकाणी मिसफील्ड झाल्यानंतर 1 धावसंख्या तर कंप्लीट होती, परंतु 2 धावसंख्येचा त्या ठिकाणी धाडस दाखवला गेला नाही, तो म्हणजेच टीम मोठा गावच्या माध्यमातून. काय दर्जेदार बॅटिंग झाली. जर विचार केला गेला कोमल भोईरचा तर तब्बल मैदानाच्या आतमध्ये अगदी तग धरून राहिले आणि त्याच्या बॅटमधून कोमल हिरवाळे नक्कीच त्याच्या माध्यमातून नक्कीच 32 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगाने 70चं टार्गेट आणि 71 धावसंख्या आता बनवायला लागतील टीम मोठा गाव क्रिकेट संघाला. यावेळेला बॅकफुटला गेले, ब्लीडिंग एज होती आणि एस इज आउट. एस.टी. रक्षकाच्या माध्यमातून सुनील आहेत म्हणजे नक्कीच तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. खरं तर हे टीम पिसवलीमध्ये ना 2 खेळाडूंचा दुहेरी नक्कीच गोष्टीचा संगम आहे, तो थोड्याच वेळात नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू. यस पंडित दादा. मी आदरणीय कृष्णा कीर यांना विनंती करतो की व्यासपीठावर या, आयोजक तुम्हाला आमंत्रित करतात. कृष्णा कीर, कारण तुमच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायची आहे. काटेही विपक्ष आडिवली. तसेच आपल्या संघटनेचे विद्यमान खजिनदार आदरणीय बाळा बोराडे नवापाडा यांना सुद्धा विनंती असेल या व्यासपीठावर. चला, आडवली संघाला विनंती असेल या, तुमचा नाणेफेक करायची आहे. ही ओव्हर संपल्यानंतर नाणेफेक करून घेऊ आपण. याच दरम्यान झेल झाली ड्रॉप, त्याच्यावरती आली सिंगल. बनावाच्या त्या ठिकाणी धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर 71चं टार्गेट होतं आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली होती आणि त्याच्यानंतरची नक्कीच एक पाहिली गेली तर मिसफील्डच्या माध्यमातून ही सिंगल आली. टीमची धावसंख्या 2. बॉल तयार. राऊंड द विकेट ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, व्यवस्थित बॅटवरती नाही, डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी अलंग कार्पेट चेंडूला डीपमध्ये त्यांनी नक्कीच फील्ड केला गेला, परंतु मिसफील्ड झाली आणि त्या अनुषंगाने या 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात. 71चं टार्गेट आहे. प्रति षटकामागे जर पाहिलं गेलं तर तब्बल आपण विचार केला गेला तर 14पेक्षा जास्त धावसंख्या तुम्हाला बनवायच्या आहेत. त्या अनुषंगाने ना सुरुवात चांगली व्हायला हवी होती, परंतु फलंदाज बाद झाले हरीश म्हात्रे, ज्या ठिकाणी आपण बघितले गेले जी एस.टी. रक्षकाने सुरेखरित्या कॅच घेतली गेली. यावेळेला उचलला गेला फटका, डीपमध्ये फिल्डर मिड विकेटच्या पुढे सरसावत आहेत. वायडिश लॉंग ऑनच्या दरम्यान त्या ठिकाणी एका टप्प्यावरती चेंडूला उचलला गेलाय, नॉन स्ट्रायकरवरती फेकी केली गेली. दरम्यान या 2 धावसंख्या. पहिलं षटक जर आपण बघितलं गेलं ना तर कोमल यांचं आहे, ज्या कोमलने 32 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं, परंतु लीडिंग ऑफ द फ्रंट ना प्रत्येक वेळा तुम्हाला कोमलच पाहायला मिळतो आणि तोच कोमल बॉलिंग ट्रॅकवरती तयार. राऊंड द विकेट. आउटसाईड जे ऑफ स्टंप चेंडू नक्कीच फेकला गेला. हाईट फॅक्टर थोडंसं जास्त होतं. बॉल पडल्यानंतर राईज झाला, बॉलला बाउन्स दिलं गेलं आणि त्या ठिकाणी सुभाजी पाटील सर होते, त्यांचा इशारा हा पहिल्या षटकाच्या संपन्नतेचा आमच्याकडे आलाय.
71चं टार्गेट होतं. पहिले षटक संपन्न झालंय. जर आपण विचार केला गेला वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती महेंद्र म्हात्रे खेळतोय, त्या ठिकाणी नितीन भोईरचा जर विचार केला गेला तर 1 या धावसंख्येवरती तो नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. लक्ष होतं 71 धावसंख्येचं. हे 71 धावसंख्येचं लक्ष चेस करण्याच्या अनुषंगाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये हरीश म्हात्रे आणि महेंद्र म्हात्रे गेले होते, परंतु हरीश म्हात्रेला लगेच परतवलं गेलं मैदानाच्या बाहेर आणि आता महेंद्र म्हात्रे आणि नितीन भोईर हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. रेकॉर्ड रनरेटचा जर विचार केला गेला ना तर 71चं टार्गेट होतं. 14.20 आस्किंग रन तुम्हाला जपवायचा होता, परंतु पहिल्या षटकामध्ये उल्लेखनीय कामगिरी कोमलची राहिली. त्या ठिकाणी फक्त धावसंख्या त्यांनी 6 खर्च करत असताना महत्त्वाचा एक गडी नक्कीच त्यांनी बाद केला. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय, ज्यांना यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहता लीडिंग ऑफ द फ्रंट ते बॅटिंगसुद्धा करतात. आणि खऱ्या अर्थाने कोमल आणि सुनील यांचं विश्लेषण सांगायचं झालं ना तो कोमल हे क्रिकेट तर खेळतात, परंतु उत्कृष्ट त्या ठिकाणी अंपायरिंगची भूमिकासुद्धा करतात. आणि सुनील यांचा विचार केला गेला तर 40+ क्रिकेट हल्लीच्या हंगामामध्ये खूप चांगल्या प्रकारे खेळतात, परंतु त्यांच्या वाणीतून ना आगरी कोळ्यांचे खूप सारे संगीत नक्कीच तुम्ही ऐकलेच असतील. ऑर्केस्ट्रामध्ये नक्कीच ते कार्यरत असतात. हल्दी समारंभामध्ये तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळतो, परंतु तोच आवाज तोच दबदबा ना ते क्रिकेटच्या पटलावरती नक्कीच आता करताना पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने बॅटवरती लोवो फुटचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये मिड विकेटला, ज्या मिड विकेटच्या फिल्डरने नक्कीच चेंडू अगदी जमिनीला घासत पुसत हा उचलला गेला. दरम्यान फक्त 2 धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनबा पाटील नक्कीच यांची उपस्थिती झाली थोड्याच वेळापूर्वी. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने नक्कीच त्यांचं स्वागत केलं गेलं. दादा व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचंही आमच्या शाब्दिक सुमनाने आणि या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळी उचलला गेला फटका मिस टायमिंग वळतात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल इथनं स्वीकार शकत नाही. आणि एकंदरीत विचार केला गेला तर ही दुसरी झेल त्या ठिकाणी ड्रॉप होत असताना संधी मिळाली गेली होती पुन्हा एकदा, परंतु ती संधीसुद्धा त्या ठिकाणी आपण पाहिली गेली तर सोनं करता आलं नाही टीम पिसवली क्रिकेट संघाला. कोमल होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये, ज्यांच्या जर्सीवरती 22 हा आकडा नक्कीच परिधान तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या द मॅजिकल फिगर ऑफ क्रिकेट 10 म्हणजेच सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीवरती सातत्याने तो तुम्ही नंबर पाहता तो 10 आकडा तर स्कोरबोर्डवर ते आहे, परंतु सुनील जे गोलंदाजी करतात ना त्यांच्या जर्सीवरती 9 आकडा तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्वतःसाठी जागा बनवली ऑन साईडला फक्त दिशा देत असताना शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी हलवार पद्धतीने वळला गेला, परंतु एफर्ट्स पहा डीपमध्ये मिड विकेटच्या फिल्डरचे अगदी मिड विकेट टू बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रवास त्यांनी कदाचित 20 ते 12 नक्कीच पावलांचा खेळा असेल पोचले गेले आणि बॉल उचलला गेलाय. दरम्यान जर आपण पाहायला गेलं तर खूप सारा वेळ होता या धावसंख्या बनवण्यासाठी. तत्वर पाहिले गेले तर या 3 धावसंख्या त्या ठिकाणी एकवटल्या गेल्या. ओव्हर द विकेटने नक्कीच ते गोलंदाजी करतात. बॉल पडल्यानंतर पाहिला गेला थोडासा बाउन्स दिला गेला, परंतु स्वतःसाठी ना त्याने जागा बनवली गेली जिथे बॅट्समन आपल्याला पाहायला मिळाले. नितीन भोईर क्रमांक 3 वरती ते गेले होते आणि त्याच्या बॅटमधनं या 3 धावसंख्या नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतात. तर यस आपण 3 षटकांच्या नंतर जो स्ट्रॅटेजी टाइम आउट असेल ड्रिंक स्टॉरी मैदानाच्या आतमध्ये जाईल तेव्हा आपल्याकडे वेळ असेल तेव्हा आपण टॉस करूयात. हे लफुल लल्लेन चेंडू ऑन साईडला धाडला गेलाय. वाडी स्लॉंग ऑनला फिल्डर होते, थोडेसे वळले गेतात काऊ कॉर्नरच्या दरम्यान. चेंडूला अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीला घासत पुसत हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. उचलले गेलेत त्या ठिकाणी. या अजून 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये त्या ठिकाणी ॲड केल्या जातात. टीमची धावसंख्या पहा 15 आकडावरती पोहोचली गेली. याच्या अगोदरच्या चेंडूवरती आल्या 3, त्याच्यानंतर आल्या 2 धावसंख्या. विकेटने उचलला गेला फटका डीपमध्ये लॉंगॉनला फिल्डर दूरवरती एक टप्पा घेतल्यानंतर चेंडूला अडवतील का, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑन सी मारे शेपार. हा 4. इनिंग मधला कदाचित हा पहिला चौकार असावा, कारण पहिल्या षटकामध्ये एकही चौकार नव्हता. या षटकामध्ये पाहिला गेला तर हा 5व्या बॉलवरती सुनीलच्या अगेन्स्ट हा चौकार आलाय. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 19 आकड्यावरती 19 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. क्रॉस बॅट त्यांनी नक्कीच खेळली होती, ज्या ठिकाणी मिड विकेट काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग या झोनमध्ये त्यांना फटका खेळायचा होता, परंतु पडल्यानंतर काहीसा बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी बॅट्समन होतात बीट. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीनंतर जिथे 71चं लक्ष टीम त्या ठिकाणी पोहोचली गेली मोठा गाव ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये आहेत.
71चं टार्गेट होतं, 19 धावसंख्या बनवल्या गेल्यात. म्हणजे अद्यापर्यंत विचार केला गेला तर या मॅचमध्ये ना 18 बॉल त्या ठिकाणी शिल्लक असतील आणि धावसंख्या बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच 52 धावसंख्या. हे समीकरण ना आता सोपं करायचं असेल तर तिसरा षटक नवीन गोलंदाजाकडे आहे, ज्याचं नाव निलेश आहे. परंतु या गोलंदाजावरती ना आता मोठे फटके यायला हवे टीम मोठा गावसाठी. कारण आपण ना टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना 40+ माध्यमातून का होईना, परंतु घरातून एक स्वप्न पाहतो की ते स्वप्न आजच्या दिवसामध्ये मी सत्यामध्ये उतरावेन. कारण क्रिकेट खेळत असताना 2.5 शब्दांचं बागे, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं जर आयुष्य बदलायचं असेल ना तर त्याला लागते 4 शब्दांची मेहनत. ही मेहनत ना तुम्हाला पिसिवली टीमच्या माध्यमातून चांगली पाहायला मिळाली, परंतु आता बॅटिंग करत असताना तीच मेहनत ना टीम मोठा गावला करावी लागेल. तुमच्याकडनं खेळ ना जेव्हा कमजोर होतो ना तेव्हा स्वतःला कधीच चुकीचं समजू नका. कारण मित्रांनो, भगवंत हा असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो. तो बेस्ट ॲक्टर कोण ठरला गेला? तो म्हणजेच कोमल, ज्यांनी 32 धावसंख्या बनवल्या गेल्या. आपल्याला फुल लल्लेन चेंडू खोदून काढायचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती नाही आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू काहीसा 38 सर्कलच्या बाहेर जातोय. त्या ठिकाणी मिडविकेटच्या फिल्डरने धाडस दाखवलं गेलं, पुढे आला गेला, उचलला गेला बॉलला, तोपर्यंत 2 धावसंख्या त्या ठिकाणी टीमच्या टोटलमध्ये पाहायला मिळतात. लक्ष्य पहा 71 धावसंख्येचं होतं. तर सन्माननीय राहुल शेठ पाटील नक्कीच त्यांचं शुभागमन नक्कीच या व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांच्या माध्यमातून सुद्धा नक्कीच भव्य दिवस स्पर्धा नक्कीच थोड्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचे प्रणिते नक्कीच राहुलभाई पाटील यांचं स्वागत आणि त्याच्यानंतर षटकाराने सुद्धा राहुलभाई पाटील नक्कीच त्यांचं स्वागत केलं गेलं. जसे अर्जुनभाई पाटील आले ना त्यांचं सुद्धा स्वागत षटकारानेच केलं होतं आणि राहुलभाई पाटील यांचं सुद्धा षटकाराने स्वागत. खऱ्या अर्थाने जर बघितलं गेलं ना तर 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, परंतु राहुलभाई पाटील यांचा विचार केला गेला ना तर ज्या प्रकारे त्याला क्रिकेटवरती प्रेम आहे ना तसंच छकडेस्वारामध्ये नक्कीच प्रेम आहे. कारण तुम्ही रणवीर बैल हे नाव ऐकलंच असेल, रणवीर नक्कीच त्यांच्या मुळाचं नाव हे ऐकलंच असेल, परंतु ज्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून मथुर बैल अगदी वाराच्या वेगाने पळत असतो ना त्यांचेच नक्कीच मालक राहुलभाई पाटील यांचं शुभ आगमन नक्कीच थोड्याच वेळात तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या दुसऱ्या षटकामध्ये ना निलेश आलात. विचार केला गेला धावसंख्येचा तर टीमची धावसंख्या 27 या आकडावरती आहे, जिथे षटक क्रमांक 3 तुम्हाला पाहायला मिळतोय. बहुत यार ओव्हर द विकेट. हे मला पुन्हा एकदा फुल लेन चेंडूना वारंवार पिच करतात स्वतःच्या फॉलो थ्रूमधनं आणि यस इट इज आउट. फलंदाज त्या ठिकाणी होतात बाज. पहा स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं गेलं. बॅक टू द बॉलर हा फटका खेळलं गेलं. ते स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुनील यांनी चेंडू अडवला गेला आणि इथनं विकेटचं पतन दुसऱ्या होतंय. टीमची धावसंख्या ज्या ठिकाणी असताना 27. नाव सुद्धा दर्यामध्ये फसली आहे, परंतु तिला आता बाहेर काढावे लागेल. कारण 2 गडी बाद झालेत. पहिल्या बॉलवरती जर पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी सिंगल आली होती, परंतु दुसऱ्या बॉलवरती अगदी हातामध्ये यष्टीरक्षक सुनील यांच्या झेल, जिथे कोमल होते गोलंदाजी मार्कवरती, त्याने आपल्या खात्यामध्ये विकेट जोडली गेली आणि तब्बल 3ऱ्या षटकामध्ये ही विकेट तुम्हाला पाहायला मिळते. बहुत यार ओ द विकेटने उचलला गेला. बॅटमध्ये एलिव्हेशन सुरेखरित्या बॅटमध्ये जाऊन स्वीट फिल्डर होते, परंतु त्यांना भेदून बाउन्स स्क्वेअर सी मारायचे पार. हा षटकार कारण ना पूर्णपणे आता धावपलक बदललं जात आहे आणि टीमची धावसंख्या पोहोचली जाते ती म्हणजेच 33 या आकडावरती. धावसंख्या चांगल्या बनत आहेत, परंतु आता एखादा मोठा फटका हवा आहे टीम मोठा गावसाठी. यावेळेला अजून एक फुल लेन चेंडू, परंतु काय गोलंदाजी पहा. फलंदाज इथनं बाद तर जरूर होतील, परंतु ज्या अर्थाने आपण विचार केला गेला ना तर गोलंदाज निलेश यांचा सातत्याने ते फुल्ल लेन चेंडू पिच करतात. एक लेंथ असते, शॉर्ट लेंथ, गुड लेंथ, फुल्लर लेंथ, यॉर्कर लेंथ, अशा लेंथ असतात ना तर परफेक्टली फुल्लर लेंथवरती हे चेंडू पिच होताना तुम्हाला पाहायला मिळाले. परंतु जो षटकार आला ना त्यावरती ओव्हर पिच बॉल होता, म्हणजे फुल्लर लेनच्या अगोदरचा चेंडू त्याने पिच केला गेला होता. तो अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी 3ऱ्या षटकाची संपन्नता झाली आहे. ड्रिंक्स टॉली मैदानाच्या नक्कीच आतमध्ये जाईल, तोपर्यंत नक्कीच आपण काहीसा वेळ आपल्याकडे असेल त्याच दरम्यान आपण नक्कीच टॉस करणार आहोत. मी आदरणीय कृष्णा कीर यांना विनंती करतो, तुमच्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. आडिवली विपक्ष काटे. एका बाजूला आपण पाहतो जय दुर्गामाता 11 काटे विपक्ष रणवीर 11 आडिवली.
आदरणीय राहुलभाई पाटील आडिवले यांचं इथं आगमन होत आहे. असेल प्रथम फलंदाजी दिली होती तुम्ही काटाई संघाला, तर काटाई संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? शक्यतो जेवढ्या कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न होईल तेवढा करू आम्ही. तर बघा त्यांच्या संघनायकाने सांगितले गणेश शेलार यांनी कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल काटाई संघाला. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. तर वळूया सामन्याकडे. तर या व्यासपीठाचे लाडके आदरणीय नक्कीच एक समाजसेवक आडवली गावात आला रॉयल आणि दोस्ती यारी दुनियेतला नक्कीच राजा माणूस नक्कीच राहुलभाई पाटील नक्कीच त्यांचं शुभागमन होते व्यासपीठावरती. ज्याच्याकडे नक्कीच दानाची नक्कीच मोठं मन असतं, त्यांच्याकडे पैशाची कधीच कमी नसते आणि ज्यांच्या मनामध्ये माणुसकी असते ना त्यांना माणसाची कधीच कमी नसते. असते आमचे दिलदोस्ती दुर्यातले राजा माणूस नक्कीच राहुलभाई पाटील यांचं शुभ आगमन झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यशस्वी उद्योजक तसेच बघितले गेले तर क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत आणि त्यांची टीम नक्कीच इथे खेळणार आहे. त्या अनुषंगाने मैत्रीचे प्रेम या ठिकाणी दाखवण्यासाठी राहुलभाई पाटील त्यांच्या समवेत नक्कीच आमचे पप्पू यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर या जवळच अजून शुभागमन नक्कीच खूप सारे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या अर्थाने जर आपण पाहिलं गेलं तर चिंतामणजी लोखंडे नक्की साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. विनंती करतो व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचंय. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सेकंड स्पेलमध्ये नक्कीच सुनील आल्यात. पहिल्या 2 बॉलवरती सिंगल नक्कीच तुम्ही पाहिली गेली. टीमची धावसंख्या 35-35 या आकड्यावरती आणि बॉल तयार. यावेळेला उचलला गेला बॉल मिड विकेटला धाडला गेला. एक टप्प्यावरती चेंडूला अडवतील का? फिल्डर अगदी सीमारेषे लगत तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु बॉडी बॅलन्स गमावल्यानंतर बॉल जाईल मिड विकेट सीमारेषे पार. हा 4. मी ज्या गोष्टीचा नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये उल्लेख केला की क्रिकेटमध्ये अनेक सारे नक्कीच आयोजनकर्ते येत असतात, अनेक सारे मान्यवर येत असतात. खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटवरती असलेली निष्ठा आणि क्रिकेटवरती असलेली मैत्री दाखवण्यासाठी अनेक सारे मान्यवर नक्कीच उपस्थित आहेत. ज्या प्रकारे मित्रांनो आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हा आपल्याला लो बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा चार्जर आपल्याला मिळत नाही ना, त्यावेळेला पॉवर बँक म्हणून नक्कीच नेहमी आपल्याला पुढे सपोर्ट करत असते, तेच म्हणजे आपले मित्र. नक्कीच दिलदोस्ती दुनियेतला राजा माणूस अर्जुनभाई पाटील आणि त्यानंतर बघितलं गेलं तर एक यशस्वी आयोजक यशस्वी उद्योजक राहुलभाई पाटील अडवली यांचं नक्की शुभ आगमन झालं. असं नसतं त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. खऱ्या अर्थाने असंही पाहिलं गेलं की 2 वर्षा अगोदर नक्कीच कोरोना व्हायरस या नक्कीच पृथ्वीवरती आला, परंतु कोरोना वॉरियर्स म्हणून ज्यांनी नक्कीच सातत्याने आपल्या समाजाच्या हितासाठी काम केलं ते नाव म्हणजे अर्जुनभाई पाटील आणि राहुलभाई पाटील. खऱ्या अर्थाने असंही म्हटलं जातं ना की जो 40 किलोची पोती उचलू शकतो तो 40 किलोच्या धान्याची पोती ना खरेदी करू शकत नाही. परंतु या 2 मान्यवरांनी ना अगदी आपल्या खांद्यावरती आपल्या समाजासाठी नक्कीच ती पोती खांद्यावर घेतली आणि ती गरिबांच्या घरामध्ये उपसली गेली ना. ते 2 नाव म्हणजे अंजुरभाई पाटील आणि त्याच्यानंतर राहुलभाई पाटील. राहुलभाई पाटील हे नाव ऐकलंच असेल, कारण त्यांच्या नक्कीच मुलाच्या नावाने नक्कीच मथुर बोईल अगदी वाराच्या वेगाने पळत असतो. क्रिकेट प्रेमी आहेत, यशस्वी उद्योजक आहेत आणि छकडे स्वारामध्ये नक्कीच त्यांना खूप रस आहे. तेच आमचे राहुलभाई पाटील उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर चिंतामणजी लोखंडे नक्कीच ही खूप चांगल्या प्रकारे नेतृत्व, कारण ज्या अर्थाने स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे हातभार लागला गेला, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. टीमची टोटल त्या ठिकाणी आपण पाहिली गेली तर 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 षटकांची मॅच 71चं टार्गेट होतं, परंतु 4 षटकांचा ना खेळ संपन्न झाला आहे. टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 39 या आकड्यावरती, जे लक्ष होतं 71 धावसंख्येचं. आता विचार केला गेला ना तर 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 32 धावसंख्या दरम्यान तुम्हाला बनवाव्या लागतील. मागच्या मॅचमध्ये सुद्धा अशोक दादा असंच काहीतरी समीकरण होतं, कारण 70चं टार्गेट होतं. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं गेलं तर 6 चेंडूमध्ये त्यांनाही 32 धावसंख्येच्या गरज होत्या, जिथे परास्त झाली उंबाडे टीम. परंतु आता परास्त होताना ना अगदी आपल्याला मोठा गाव टीम पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 6 षटकार डोगले तर 36 होऊ शकतात, परंतु
ते आता षटकारांना मारावे लागतील. परंतु इम्पॉसिबल जरी क्रिकेट पटलावरती गोष्ट जर तुम्हाला वाटत असली ना तरी ती पॉसिबल करण्याची धमक ना खेळाडूंमध्ये असते. क्षमता आणि गुणवत्ता ही तुम्हाला क्रिकेट पटलावरती सिद्ध करावी लागते, परंतु ती क्षमता आणि गुणवत्ता त्या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल का? प्रकाश म्हात्रे त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर बाद झाले. त्याच्यानंतर निलेश पाटील आणि संदेश भोईर ही आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये खेळ खेळते. शेवटचं षटक बहुत यार यावेळेला आउटसाईडच्या ऑफसमरती चेंडू पिच केला गेला होता. ऑन साईडला दरम्यान क्रॉस बॅटर स्ट्रोक त्यांना खेळायचा होता. बॉल अडवला जातोय आणि फक्त सिंगल इथनं एकवटत असताना टीम मोठा गाव क्रिकेट संघ. शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं गेलं तर गोलंदाज त्या ठिकाणी वापर केला गेला गणेश माळी यांचा, ज्याच्या पहिल्या बॉलवरती आली सिंगल. यावेळेला कट केला गेला. डीपिश कव्हर पॉईंटच्या दरम्यान नक्कीच फिल्डर तुम्हाला पाहायला मिळाले. ज्या फिल्डरच्या हातामध्ये आजच्या दिवसामध्ये 2 झेल आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळाले तोच फिल्डर नक्कीच वळला गेला, परंतु आता दर्जेदार नक्कीच त्याने फिल्डिंग गेली आणि टीमची धावसंख्या त्या ठिकाणी एक ने वाढत असताना आणि आता बनवावे लागतील. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तरी मॅच जिंकण्यासाठी धावसंख्या अजूनही 30. यावेळेला फटका चांगला आहे. ऑन साईडला दरम्यान दिशा दिली. मिड विकेटला अलोंग द कार्पेट चेंडू. फिल्डिंग दर्जेदार झाली. डीपमध्ये उचलतात फेकतात तोपर्यंत अजून काहीशा 2 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला एक मोठ्या टार्गेटचा जेव्हा पाठला करायचा असतो ना तेव्हा तुमच्या माइंडमध्ये एक कॅल्क्युलेशन असायला हवं, कारण क्रिकेट हा आकडेवाढीचा खेळ आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पहा जास्त धावसंख्या आल्या नव्हत्या, त्यावेळेला तिसऱ्या आणि दुसऱ्या षटकामध्ये ना धावसंख्या यायला हव्यात, परंतु हे फटके ना जर दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आले असते ना तर कदाचित टीम मोठा गाव या ठिकाणी पुढे नक्कीच सरकू शकली असती. परंतु खूप वेळानंतर हा षटकार आलाय. टीमची धावसंख्या तब्बल आपण या षटकाराच्या साहाय्याने जर पाहिली गेली तर 43 या आकड्यावरती पोहोचली जाते. म्हणजे अजूनही विचार जर केला गेला ना तर धावसंख्या बनवाव्या लागतील, ते म्हणजेच 28. माफ करा, थोडीशी गुणलेखकामध्ये नक्कीच थोडीशी चुकी झाली होती. खऱ्या अर्थाने चुका होणं ना ही गरजेची गोष्ट असते, कारण चुकीमधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि आता समीकरण जर आपण विचार केला गेला तर आता उर्वरित समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले, ते म्हणजेच 2 चेंडू अजूनही फेकणं बाकी असेल. यावेळेला फटका चांगला आहे. बॅट क्रॉस केल्यानंतर गॅपमध्ये खेळतात. अगदी काऊकॉर्नरची जी गॅप होती ना तिथे हा फटका खेळला गेला. या बॉलवरती तर चौकार आलाय, परंतु हार आणि पराजयाचं अंतर आता किती कमी केले जाईल याचा नक्कीच हा आडाखाडा घेणारा हा चौकार होता. टीमची धावसंख्या आता पोचली गेली. त्या ठिकाणी आपण विचार जर केला गेला तर टीमची धावसंख्या 53 या आकड्यावरती आणि अजूनही गरज त्या ठिकाणी असेल 1 चेंडूमध्ये विचार केला गेला तर 18 धावसंख्या. 18 धावसंख्या बनवाव्या लागतील. जर कदाचित 3 बॉल असते आणि 3 बॉलवरती 3 षटकार आले असते तर या 18 धावसंख्या बनवू शकल्या असत्या, परंतु हा बॉल नक्कीच डॉट. शेवट गोड करायचा होता त्या ठिकाणी फलंदाजाला, परंतु हरकत नाही आहे. खूप चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच आजवर टीम मोठा गावचा पाहिला आहे आणि या क्रिकेटच्या नक्कीच सामन्यामध्ये नक्कीच त्यांचा खेळ थोडासा चुकीच्या प्रकारचा राहिला. 32 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान तुम्ही कोमलचं पाहिलं. सुंदररित्या गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली त्या ठिकाणी सुनील यांची. आणि अशा प्रकारे या